नमस्कार, मी डॉक्टर सुरेश, टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमधून आपण नेट सेट पेपर 1 युनिट 4 कम्युनिकेशनमधील संप्रेषण, अर्थ, प्रकार आणि वैशिष्ट्ये या संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये आपण अर्थ समजून घेऊया. दुसऱ्या टप्प्यामध्ये 30 MCQचा आपण सराव करणार आहोत. तर चला पहिल्या टप्प्यात सुरू करूया. मिनिंग ऑफ कम्युनिकेशन, संप्रेषणचा अर्थ. कम्युनिकेशनसाठी कधी दळणवळण हा शब्द वापरला जातो, कधी संदेशवहन हा शब्द सुद्धा वापरला जातो. मुळात इंग्रजी शब्द कम्युनिकेशन हा शब्द लॅटिन आहे. तो कम्युनिस किंवा कम्युनिकेअर पासून आलेला, ज्याचा अर्थ टू शेअर म्हणजे माहिती एकमेकांना देणे किंवा टू मेक कॉमन असा होतो. यावरून ही व्याख्या आपण अशी करू शकतो की दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये माहिती, विचार, भावना किंवा दृष्टिकोन यांची देवाणघेवाण करून एकाच प्रकारचा अर्थ समजून घेण्याची प्रक्रिया म्हणजे संप्रेषण होय. म्हणजे यामध्ये दोन व्यक्ती पाहिजेत, त्यामध्ये त्यांना एकमेकांचा सांगण्यासारखं काहीतरी पाहिजे आणि जे सांगितलेलं ते ऐकलं आणि ते समजलं, असं झालं तरच संप्रेषण प्रक्रिया पूर्ण झाली असं म्हणतात. एखाद्या वेळेस असं झालं की सांगणाऱ्या व्यक्तीने सांगितले पण ऐकणाऱ्या व्यक्तीचं लक्ष नव्हतं किंवा त्याला काही शब्द समजले नाही, तर जर त्याला अर्थ कळला नाही तर ते संप्रेषण पूर्ण झाले असं म्हणता येत नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे. संदेशवहनात केवळ माहिती पाठवणं पुरेसं नाही, तर समोरच्या व्यक्तीला ती समजणं सर्वात जास्त महत्त्वाचे असतं, तरच कम्युनिकेशन प्रोसेस ही पूर्ण होत असते. संप्रेषणाची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य की ही 2 वे प्रोसेस आहे, द्विमार्गी आहे. यामध्ये एक संदेश पाठवणारा आणि एक संदेश स्वीकारणारा असतो आणि प्रतिसाद मिळाल्याशिवाय ही प्रक्रिया पूर्ण होत नाही. एकाने एक बोलला आणि दुसऱ्याने ऐकलं आणि सांगितलं की मला समजलं किंवा अशा पद्धतीचा रिस्पॉन्स दिला तरच ती प्रक्रिया पूर्ण होते. एका मार्गी नाही, मी बोललो तुम्ही ऐकलं का नाही ऐकलं मला माहीत नाही असं जर म्हटलं तर संवाद पूर्ण झाला नाही, संप्रेषण पूर्ण झालं नाही. संप्रेषणासाठी दोन्ही बाजूने दोन्ही मार्गाने संदेश जाणं येणं आवश्यक असतं. कंटिन्युअस प्रोसेस आहे, सतत चालणारी प्रक्रिया आहे. संप्रेषण हे कधीही थांबत नाही. संस्था असो, वर्गखोली असो किंवा आयुष्य असो, एक व्यक्तीसुद्धा स्वतःशी बोलतच असते, तो सुद्धा संवादच आहे. म्हणून संवाद ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. डायनॅमिक प्रोसेस आहे, गतिशील प्रक्रिया आहे. संप्रेषण स्थिर नसते. परिस्थिती, माध्यम आणि व्यक्तीनुसार ती सातत्याने बदलत असते. घरी आपण वेगळ्या पद्धतीने बोलणार, फॉर्मल ठिकाणी कार्यालयामध्ये वेगळ्या पद्धतीने बोलणार, परत त्या व्यक्तीशी नातं काय यानुसार बोलणार. याशिवाय सगळं सेम असेल पण मूड वेगळा असेल तरी सुद्धा वेगळ्या पद्धतीने बोलणार. या अर्थाने ही गतिशील प्रक्रिया डायनॅमिक आहे. नंतर ही परवेसिव्ह आहे, सर्वव्यापी आहे. संप्रेषण हे सर्व स्तरावर चालतं आणि सर्व क्षेत्रात आवश्यक असतं. इव्हन केवळ मानव प्राण्यांमध्येच नाही तर सर्वच प्राण्यांमध्ये संवाद चालू असतो. त्यांची भाषा वेगळी असते, त्यांच्यातही संवाद हा चालू असतो, म्हणून हे सर्वव्यापी आहे. याच्यामध्ये समान आकलन असतं. संदेशवहनाचा मुख्य हेतू हा दोन्ही बाजूंनी एकाच अर्थाने माहिती समजून घेणं हा असतो. जे सांगितलेलं आहे तेच समोरच्याला कळलं पाहिजे. त्यासाठी दोघांचं कौशल्य, दोन्हीची भाषा, माध्यम यांच्यामध्ये साम्य असणं गरजेचं असतं. आपण कधी असं म्हणतो बघा बोलताना की मिसकम्युनिकेशन झालं काहीतरी, याचा अर्थ जे सांगायचं होतं ते नाही सांगितलं गेलं, वेगळा अर्थ समजला गेला. याच्यामध्ये सांगणाऱ्याची किंवा ऐकणाऱ्याची दोन्ही बाजूने त्रुटी असू शकते. यातील तिसरा उपमुद्दा टाइप्स ऑफ कम्युनिकेशन, संदेशवहनाचे प्रकार किंवा ज्याला आपण संप्रेषणाचे प्रकार म्हणू शकतो. हे शब्द लक्षात ठेवा. कम्युनिकेशनसाठी कोणत्या आलं तरी गोंधळ जाऊ नका. इंग्रजी शब्द बघा कम्युनिकेशन. याचे प्रकार आहेत. पहिला प्रकार जे वर्गीकरण आहे त्यातला पहिला वर्ग आहे संबंधांवर आधारित, बेस्ड ऑन द रिलेशनशिप ऑर कॉन्टेक्स्ट. यामध्ये ए मधला पहिला प्रकार, उपप्रकार अजून इंटरपर्सनल कम्युनिकेशन, इंट्रापर्सनल कम्युनिकेशन, आत्मसंवाद किंवा सहसंवाद. जेव्हा व्यक्ती स्वतःशीच बोलत असते, विचार करत असते, ध्यान करणे, स्वतःची डायरी लिहिणे, मनात विचार करणे, याला आत्मसंवाद किंवा स्वसंवाद असे म्हणतात. दुसरा आहे इंटरपर्सनल. पहिला झाला इंट्रापर्सनल, दुसरा झाला इंटरपर्सनल कम्युनिकेशन. त्यामध्ये दोन व्यक्ती असतात, दोन व्यक्तींमध्ये होणारा संवाद याला द्विव्यक्ती संवाद असं म्हणतात. याला तत्काळ प्रतिसाद मिळत असतो. सांगणाऱ्याने सांगितलं, ऐकणाऱ्याने ऐकलं. जसा फोन कॉलवर आपण बोलत असतो तो संवाद हा एकाने एकाशी बोललेला हा द्विव्यक्ती संवाद असतो. ग्रुप कम्युनिकेशन, गट संवाद, एका ठराविक गटात होणारा संवाद. उदाहरणार्थ वर्गातील अध्यापन, शिक्षकांची बैठक किंवा कोणत्याही संघटनेच्या ग्रुप्स मीटिंग असतात. ह्या सगळ्या मीटिंग ज्या असतात ह्या ग्रुप कम्युनिकेशनचा भाग असतो. मास कम्युनिकेशन, जनसंवाद. जेव्हा मोठ्या विखुरलेल्या समूहाशी एखाद्या माध्यमाद्वारे, TV, रेडिओ, वर्तमानपत्र, YouTube याद्वारे संवाद साधला जातो, त्यात फीडबॅक उशिरा मिळतो किंवा मिळतही नाही.
आणि जो ऐकणारा प्रेक्षक असतात ते अज्ञात असतात, त्या प्रक्रियेला मास कम्युनिकेशन असं म्हणतात. म्हणजे टी व्हीवरती जी व्यक्ती बातम्या देत आहेत, बातम्या सांगत आहेत, तिला माहीत नाही समोरच्या कोण व्यक्ती ऐकत आहेत, किंवा यूट्यूबवर मी हा व्हिडिओ बनवतो आहे, आपण सगळे ऐकतात, मला माहीत नाही आपल्यापैकी कोण जण ऐकत आहेत किंवा आपल्याला मी ओळखत नाही. त्यामुळे हा मास कम्युनिकेशनचा प्रकार आहे. वर्गीकरणाचा दुसरा प्रकार आहे माध्यमावर आधारित प्रकार. यातील पहिला आहे व्हर्बल कम्युनिकेशन, शाब्दिक संप्रेषण. यात शब्दांचा वापर केला जातो. ओरलमध्ये मौखिक बोलून केलेला संवाद, उदाहरणार्थ भाषण, फोन कॉल असा, किंवा लेखी केलेला संवाद, ईमेल असेल, पत्र असेल, नोट्स असतील, सोशल मीडियावरील मेसेजेस असतील, हे सर्व लेखी संवाद आहे आणि हा मौखिक संवाद आहे. आणि पण यासाठी शब्दांचा वापर केलेला आहे म्हणून शाब्दिक संप्रेषण आहे, व्हर्बल कम्युनिकेशन आहे. दुसरा वर्गीकरणाचा प्रकार आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, अशाब्दिक संप्रेषण. यामध्ये शब्दांशिवाय संवाद साधला जातो आणि या शब्दांशिवाय साधल्या जाणाऱ्या संवादाचा अभ्यास करणाऱ्या ह्या वेगवेगळ्या शाखा आहेत. यामध्ये या माध्यमातून सुद्धा व्यक्ती समोरच्याला आपल्या भावना किंवा आपला संदेश पोहोचवत असतो. पहिला आहे कायनेसिक्स, म्हणजे शारीरिक हालचाल आणि हावभाव करून. यामध्ये बॉडी लँग्वेजचा, हातविशाऱ्यांचा, चेहऱ्यावरील हावभाव यांचा समावेश होतो. ह्या भावना बिनशर्त व्यक्त करतात. एखाद्याला राग आलेला आहे, एखादी व्यक्ती हॅपी आहे, खुश आहे, एखादी व्यक्ती चिडलेली, हे सगळं केवळ त्या शारीरिक हालचालीमुळे कळतं. हे सुद्धा एक मेसेज आहे. शब्दांमध्ये मला राग आलेला आहे सांगण्याची गरज नाही, अशाब्दिक संप्रेषण होतं, त्याच्या हावभावावरनं किंवा शारीरिक हालचालीवरनं कळत असतं. दुसरं आहे प्रॉक्सिमिक्स, म्हणजे दोन व्यक्तींमधील संवादादरम्यान अंतर किती आहे यावरून सुद्धा त्यांची जवळीकता किंवा औपचारिकता स्पष्ट होते. उदाहरणार्थ जवळचे मित्र अगदी जवळ उभे राहतात, गळ्यात हात टाकून उभे राहतात, अंगावर रेलून बसतात, अशा त्यावरून त्यांची मैत्री दिसते. आणि अनोळखी व्यक्ती एकमेकांमध्ये विशिष्ट अंतर ठेवून राहतात. तर दोघांमधील अंतर किती आहे त्यावरून सुद्धा एकमेकांना संदेश दिला जातो. एखाद्या व्यक्ती आपल्याला आवडत नसेल तर तो येताना आपण रस्ता बदलून घेऊ किंवा आपण मार्ग बदलू, याचा अर्थ आपण त्याला संदेश देतो आहोत की तुम्ही मला आवडत नाही, या आशयाचा आपण त्या ठिकाणी सांगत असतो. तर भौतिक अंतर ठेवून सुद्धा संदेश देता येतो, आपला मेसेज समोरच्यापर्यंत देता येतो. दुसरा आहे क्रोनेमिक्स, वेळेचा वापर, वेळेचे व्यवस्थापन आणि वक्तशीरपणा. यातून शिस्त आणि समोरच्या व्यक्तीबद्दल आदर दिसून येतो. वेळेवर येणे म्हणजे तुम्ही समोरच्या व्यक्तीला महत्त्व देतात अशा आशयाचा संदेश यातून मिळतो. याशिवाय सोशल मीडियावर आपल्या आलेल्या संदेशाला आपण तातडीने उत्तर देत असू तर ते आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे असा आपण मेसेज देत असतो. आणि समजा बघून डबल ब्लू टिक झालेली आहे, मेसेज बघितलेला पण रिप्लाय दिला नाही, याचा अर्थ समोरच्या व्यक्तीला निरोप किंवा मेसेज देणाऱ्याचं इतका महत्त्व नाही आहे आणि वेळेत आरामात नंतर केव्हाही वेळ मिळेल तेव्हा उत्तर देईल किंवा देणार नाही. यातून सुद्धा हा मेसेज जातो की किती वेळानंतर उत्तर मिळत आहे यानुसार समोरच्या व्यक्तीचं महत्त्व कळतं, काय मेसेज द्यायचा हा महत्त्व त्यातून कळतो. त्यानंतर हॅप्टिक्स, स्पर्श संवाद, स्पर्शद्वारे सुद्धा भावना व्यक्त करण्याची ही पद्धत आहे. उदाहरणार्थ धीर देण्यासाठी पाठावर दिलेली थाप, प्रेमाने डोक्यावरून फिरवलेला हात किंवा हस्तांदोलन, हँडशेक, यातून आपुलकी किंवा आदर व्यक्त असतो. हा सुद्धा एक संदेश देण्याचाच भाग आहे, हा सुद्धा एका संप्रेषणाचाच भाग आहे. त्यानंतर लँग्वेज, बोलण्याची पद्धत, आपण काय बोलतो यापेक्षा कसे बोलतो यालाही महत्त्व असतं. आवाजातील उतार, बोलण्याचा वेग आणि टोन यावरून सुद्धा बोलण्याचा अर्थ वेगळा होतो. जसं आपण एखाद्याला म्हणू शकतो की तो खूप शहाणा आहेस, याचा अर्थ दीड शहाणा आहे असा अर्थ होतो. आणि एखाद्याला तू खूप शहाणा आहेस बाळ असं म्हटलं तर तो खरोखर हुशार आहे असं म्हणण्याचं असतं. शब्द जरी एकच असतं तरी शब्द फेक कशी त्याच्यानुसार सुद्धा संवाद आणि संदेश देण्याची पद्धती बदलत असते. अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या माध्यमातून आपला संदेश देण्याच्या आधारित हे प्रकार आहेत. त्यानंतर दिशेवर आधारित प्रकार, बेस्ड ऑन डायरेक्शन किंवा फॉर्मॅलिटी. दिशा याचा अर्थ औपचारिक आणि अनौपचारिक किती याच्यानुसार. फॉर्मल कम्युनिकेशन, नियमानुसार चालणारे अधिकृत संप्रेषण जे औपचारिक ठिकाणी चालतं. त्यामध्ये प्रकार आहे अधोगामी, डाऊनवर्ड्स, आणि अपवर्ड्स म्हणजे ऊर्ध्वगामी. अधोगामी म्हणजे वरून खाली मेसेज येतोय, म्हणजे वरिष्ठांकडून कनिष्ठांकडे. उदाहरणार्थ प्राचार्याने शिक्षकांना दिलेला आदेश, बॉसने एम्प्लॉईजला दिलेला आदेश, हा डाऊनवर्ड्स आहेत. म्हणजे मेसेज हा वरून खाली येतोय. आपण या ठिकाणी हायरार्की लक्षात घेतली पाहिजे की कोण उच्च पदावर आहे आणि कोण कनिष्ठ पदावर. उच्च पदावरून कनिष्ठ पदावर येणारा मेसेज हा डाऊनवर्ड्स असतो. जे परिपत्रक असतात, नियम असतात, आदेश असतात, हे डाऊनवर्ड्स असतात. आणि हे फॉर्मल कम्युनिकेशनमध्ये येतं.
अपवर्ड ऊर्ध्वगामी कनिष्ठांकडून वरिष्ठांकडे विद्यार्थ्यांनी शिक्षकांना दिलेला अर्ज, तक्रार, रजेचा अर्ज आहे, मेडिकल रजेचा अर्ज आहे, पुस्तक मिळावे याच्यासाठी मागणी आहे, किंवा एखादी ग्रँड सँक्शन हवी याचा मान्यता, हे ऊर्ध्वगामी म्हणजे ज्यावेळेस वरिष्ठांना अर्ज केले जातात किंवा वरिष्ठांना कळवलं जातं, केवळ लेखी नाही, बोलून सुद्धा ज्यावेळेस एखादी विनंती केली जाते त्यावेळेस तो ऊर्ध्वगामी असतो, म्हणजे खालून वर आदेश जात असतो, म्हणजे कनिष्ठांकडून वरिष्ठांकडे. आणि तिसरा प्रकार असतो हॉरिझॉन्टल किंवा लॅटरल. समतल म्हणजे एकाच पातळीवर दोन व्यक्तींमधील संवाद, उदाहरणार्थ दोन प्राध्यापकांमधील चर्चा, दोन विद्यार्थ्यांमधील चर्चा, कुटुंबातील आईवडिलांमधील चर्चा, अशा स्वरूपाची हॉरिझॉन्टल किंवा समतल असेल. या ठिकाणी फॉर्मल सेटअपमध्ये जे समकक्ष असतात, सहकारी असतात, त्यांच्यामधील संवादाला हॉरिझॉन्टल, लॅटरल किंवा समतल असा संवाद म्हणतात किंवा समांतर असा संवाद म्हणतात. दुसरा प्रकार आहे इनफॉर्मल कम्युनिकेशन, अनौपचारिक संप्रेषण, कोणती नियम नसलेला सामाजिक संवाद. याला ग्रॅपेवाईन असे सुद्धा म्हणतात. द्राक्षाचा वेल म्हणजे जसा वाढेल त्या पद्धतीने. याची सुरुवात आणि शेवट कुठे होते सांगता येत नाही. अफवा आहेत, मित्रांमधल्या गप्पा गोष्टी आहेत, टाइमपाससाठी उभे आहेत आणि कोणत्याही विषयावर बोलतायत त्याला काही मर्यादा नाही. शब्दांच्या कसं बोलावं, असं बोला, उभे राहा, बॉडी लँग्वेज, हे कोणतेही नियम नसतात. मित्रांमध्ये किंवा त्या ग्रुपमध्ये ठरलेलं असतं, त्या पद्धतीने ते बोलत असतात. त्यांना असं फॉर्मॅलिटी त्या ठिकाणी पाळण्याची गरज नसते. असा इनफॉर्मल कम्युनिकेशन असतो, त्याला इनफॉर्मल किंवा अनौपचारिक संप्रेषण असे म्हणतात. तर अशा प्रकारे आपण याची संकल्पना समजून घेतलेली. आता आपण याच्या वर आधारित MCQचा सराव करूया. एक, कम्युनिकेशन हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून आलाय? तर कम्युनिकेशन या लॅटिन शब्दाचे उत्तर कम्युनिस, म्हणजे या ए याचं उत्तर बरोबर आहे. याऐवजी इथे जर कम्युनिकेअर पर्याय असेल तर त्यापैकी सुद्धा हा सिलेक्ट करू शकता, जो असेल तो. या दोन शब्दांपैकी मिळून आलेला आहे, त्याचा मूळ अर्थ टू शेअर असा होतो. प्रश्न 2, वर्गात शिकवत असताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर मारलेली शाबासकीची थाप हे कोणत्या प्रकारच्या संवादाचे वैशिष्ट्य येते? हॅप्टिक्स या प्रकारच्या संवादाचे उदाहरण, जिथे स्पर्शाच्या माध्यमातून आपला संवाद, आपला मेसेज दिला जातो. 3, खालीलपैकी कोणते संदेश वहनाचे प्रमुख वैशिष्ट्य नाही? सी हे उत्तर आहे, की ही एक स्थिर प्रक्रिया नाही, ती बदलत असते. व्यक्ती एका वेगळ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने संवाद करत असतो, संप्रेषण करत असतो. वेगवेगळ्या व्यक्तीशी फॉर्मल सेटअपमध्ये वेगळं, इनफॉर्मल ठिकाणी वेगळं, मित्रांशी वेगळं, घरी वेगळं, अशी त्याची वेगवेगळी शैली असते बोलण्याची. म्हणून ही स्थिर प्रक्रिया नाही, ही बदलत असणारी प्रक्रिया आहे. 4, जेव्हा आपण स्वतःशीच विचार करतो किंवा स्वतःशी संवाद साधतो तेव्हा त्याला काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे इंट्रापर्सनल कम्युनिकेशन. हा लक्षात ठेवा. स्पेलिंग इंट्रा, आणि हा इंटरपर्सनल म्हणजे दोन व्यक्तींमधील इंटरपर्सनल, आणि इंट्रा म्हणजे आत, इंट्रापर्सनल म्हणजे एकाच व्यक्तीने स्वतःशी साधलेला संवाद. 5, औपचारिक संदेशवहनाला इनफॉर्मल कम्युनिकेशन खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? लिनियर कम्युनिकेशन, ग्रॅपवाईन, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. याच्यामुळे ग्रेपवाईन हा शब्द आहे, कारण अनौपचारिक संवादाला द्राक्षांचा वेल म्हणतात, कारण द्राक्ष या वेलाप्रमाणे संवादाची पाळेमुळे कुठेही पसरतात आणि माहिती वेगाने पसरते. अफवा असतील किंवा गप्पा असतील, कुठे जातात, त्याला काही बंधन नसतं. एखाद्या महाविद्यालयातील दोन वेगवेगळ्या विभागांच्या प्राध्यापकांमध्ये होणाऱ्या संवादाला काय म्हणणार? डाऊनवर्ड, अपवर्ड, हॉरिझॉन्टल, इंट्रापर्सनल. त्याला हॉरिझॉन्टल किंवा लॅटरल कम्युनिकेशन म्हणतात, कारण हे दोघं एकाच हुद्द्यावर किंवा एकाच पातळीवर काम करणाऱ्या दोन व्यक्ती आहेत. 7, जनसंवादामध्ये म्हणजे मास कम्युनिकेशनमध्ये प्रतिसादाचे स्वरूप कसे असते? तर हा प्रतिसाद उशिरा मिळतो, कारण की मास कम्युनिकेशनमध्ये TV आहे, वर्तमानपत्र, YouTube चॅनल आहे, याच्यामध्ये प्रेक्षक खूप मोठा असतो आणि दूर विखरलेला असतो, त्यामुळे त्याचा प्रतिसाद उशिरा, तात्काळ नाही मिळतो, उशिरा मिळतो किंवा मिळणार नाही असं सुद्धा होऊ शकतं. यूट्यूबवर माझ्या या व्हिडिओवर आपण केलेली कॉमेंट ही या प्रकारचे उदाहरणे मास कम्युनिकेशनच्या संवादाचे उदाहरण आहे. 8, संवादादरम्यान दोन व्यक्तींमध्ये ठेवल्या जाणाऱ्या भौतिक अंतराच्या अभ्यासाला काय म्हणतात? याचं उत्तर आहे प्रोक्सेमिक्स. यामध्ये संवादातील जागा किंवा अंतराचा अभ्यास केला जातो. आपण समोरच्या व्यक्तीपासून किती अंतरावर उभे राहून बोलतो यावरून दोघांमधील संबंधाचे स्वरूप कळतं आणि त्यानुसार तो संवाद होत असतो. 9, खालीलपैकी कोणते अशाब्दिक संवेदनाचे उदाहरण नाही? यातील ईमेल पाठवणे हे अशाब्दिक संवेदनाचे उदाहरण नाही, कारण ईमेलमध्ये शब्द असतात, मेसेज असतो.
शब्दांमध्ये मांडलेला असतो, भाषेमध्ये मांडलेला असतो, म्हणून तो अशाब्दिक संवेदनाचे उदाहरण नाही. 10. पॅरालँग्वेज मध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? यामध्ये आवाजाचा चढ उतार आणि टोन याचा समावेश होतो. आपण काय बोलतो यापेक्षा कसे बोलतो याचा अभ्यास या पॅरालँग्वेज मध्ये केला जातो. त्यानुसार आलेल्या संदेशाचा अर्थ बदलत असतो. 11. वर्गात प्राध्यापकांनी दिलेले व्याख्यान हे कोणत्या संवादाचे उदाहरण आहे? ते ग्रुप कम्युनिकेशनचे उदाहरण आहे. वर्गखोली हे एका निश्चित समूहाचे उदाहरण आहे, जिथे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये संवाद होत असतो. प्रश्न 12. संप्रेषण प्रक्रिया पूर्ण झाली असे आपण कधी मानतो? तर उत्तर आहे सी. जेव्हा स्वीकारणारा संदेशावर प्रतिसाद देतो त्यावेळेसच तो संवाद पूर्ण झाला किंवा ते संप्रेषण पूर्ण झाले असं म्हणतात. केवळ एकाने संदेश दिला, एक जण बोलला आणि दुसऱ्याने ते समजलं नाही तर संवाद झाला नाही. संवाद देण्याचा त्याचा फीडबॅक हा त्याच्या प्रतिसादावरनं कळत असतो. 11. शारीरिक हालचाली, हातवारे आणि बॉडी लँग्वेज यांच्या अभ्यासाला काय म्हणतात? जिथे हातवारे हालचाल आहे तर काईन हा शब्द त्याच्याशी रिलेटेड असतो. जिथे हालचाल आणि हालचाली असतात तर कायनेसिक्स हा शब्द आहे. या शब्द हालचालीशी संबंधित आहे. कायनेटिक हा शब्द आपण ऐकला असेल, तसंच हा कायनेसिक्स आहे. संवादातील शारीरिक हालचाल, हावभाव, चेहऱ्यावरील भाव याच्या अभ्यासाला कायनेसिक्स असं म्हणतात. प्रश्न 14. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी कनिष्ठ लिपिकाला नोटीस पाठवणे हे कोणत्या संदेशवहनाचे उदाहरण आहे? वरिष्ठांकडून कनिष्ठांकडे जातोय म्हणून डाऊनवर्ड कम्युनिकेशनचं उदाहरण आहे. 15. संवादाच्या वेळेत महत्वाचा आणि वापराचा अभ्यास करणं म्हणजे काय? त्याला क्रोनेमिक्स असं म्हणतात. याचा अर्थ संवादातील वेळेचा अभ्यास, वेळेवर येणे, उशिरा येणे यातून एक संदेश दिला जात असतो. शिवाय आपल्याला दिलेल्या संदेशावर किती वेळाने रिप्लाय येतोय आपल्याला सोशल मीडियावरून हे सुद्धा त्यातून कळतं की आपलं किती महत्त्व आहे किंवा नेहमीच्या परिस्थितीमध्ये कसं ते ओळखता येईल. 16. खालीलपैकी कोणत्या जनसंवादाचा मुख्य दोष आहे? त्यामध्ये मुख्य दोष हा फीडबॅक हा कमकुवत आणि उशिरा मिळतो किंवा वन वे असतं. हे कम्युनिकेशन मोस्टली जनसंवादामध्ये मोठ्या समूहामुळे तात्काळ व थेट संवाद साधता येत नाही, त्यामुळे फीडबॅक मिळण्यास विलंब होतो किंवा बऱ्याचदा फीडबॅक मिळत सुद्धा नाही. 17. शिक्षकांनी वर्गात विद्यार्थ्याला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देणे हा कोणत्या प्रकारचा संवाद आहे? शिक्षक विद्यार्थ्याला विचारते आणि विद्यार्थी आता बोलणार आहे, त्यामुळे हा कोणता संवाद आहे? तर हा द्विव्यक्ती संवाद आहे यापैकी किंवा आंतरवैयक्तिक संवाद आहे. त्या ठिकाणी दोघं एकमेकांशी बोलत आहेत. 18. संदेशवहनाची गतिशील संकल्पना काय दर्शवते? संवाद हा सतत बदलणारा आणि पुढे जाणारा असतो. काळानुसार, परिस्थितीनुसार, व्यक्तीनुसार बदलत असतो, म्हणून संवाद हा सतत बदलणारा आणि पुढे जाणारा असतो. हा बी हा उत्तर बरोबर आहे. 19. खालीलपैकी कोणते माध्यम लेखी शाब्दिक संवादाचे उदाहरण आहे? यामध्ये पाठ्यपुस्तक हे लेखी आहे, जेस्चर हे हावभाव आहे, चर्चा ही बोलून आहे, रेडिओ हे सुद्धा बोलून आहे, त्यामुळे पाठ्यपुस्तक हे लेखी शाब्दिक संवादाचे उदाहरण आहे. 20. जेव्हा एखादा कर्मचारी आपल्या व्यवस्थापकाकडे सुट्टीचा अर्ज करतो तेव्हा तो कोणत्या प्रकारचा मार्ग आहे? तो मार्ग जो आहे तो अपवर्ड आहे, कारण खालच्या पदावरून व्यक्तीकडून वरिष्ठ पदावरील व्यक्तीकडे जाणारा अर्ज हा ऊर्ध्वगामी किंवा अपवर्ड संवादाचा प्रकार आहे. 21. अकलकीस हा शब्द संवादातील कोणत्या घटकाशी संबंध आहे? याचा आय कॉन्टॅक्टशी संबंध आहे. संवादादरम्यान डोळ्याच्या संपर्कांना आय बिहेवियर किंवा गेज अभ्यास करणं म्हणजे ऑक्युलेकिक्स आहे. 22. वर्गात शांतता राखण्यासाठी शिक्षकांनी तोंडावर ठेवलेले बोट हे कशाचे उदाहरण आहे? तर हे अशाब्दिक संवादाचे उदाहरण आहे, ज्या ठिकाणी शिक्षकांनी गप्प बसा, शांत राहा अशा म्हणण्यासाठी तोंडावर बोट ठेवलेलं आहे. 23. यशस्वी वर्गखोली संवादासाठी खालीलपैकी काय आवश्यक आहे? यशस्वी वर्गखोली म्हणजे क्लासरूम कम्युनिकेशनसाठी सर्वात महत्त्वाचं आहे की सी. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आणि फीडबॅक घेणं आवश्यक आहे. वर्गखोलीतील किंवा वर्गातील संवाद तेव्हाच प्रभावी होतो जेव्हा विद्यार्थी सक्रियपणे ऐकतात आणि शिक्षकांना प्रतिसाद देतात. 24. खालीलपैकी कोणत्या संवादात अनामिक प्रेक्षक असतो? मास कम्युनिकेशनमध्ये
प्रेक्षक असतो, म्हणजे माहीत नसतं. यूट्यूबरचे जेवढे फॉलोअर आहेत ते सगळ्यांना यूट्यूबर हा ओळखत नसतो, किंवा टी व्हीवर किंवा चित्रपटांमधून त्यांचे जे फॅन फॉलोअर प्रेक्षक असतात त्यांना ते सगळ्यांना ओळखत नसतात. म्हणून हा जनसंवादाचा हे त्याचं उत्तर योग्य आहे. 25 एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा वेग हा संवादाच्या कोणत्या भागात येतो? तर हा पॅरालँग्वेज मध्ये येतो. बोलण्याचा वेग, आवाजातील चढ उतार हे सगळं पॅरालँग्वेजचा भाग आहे. 26 कोणत्या प्रकारच्या संवादाला डायडिक कम्युनिकेशन म्हणतात? तर इंटरपर्सनलला डायडिक कम्युनिकेशन म्हणतात. दोन व्यक्तीमध्ये होणाऱ्या थेट संवादाला जे डायडिक द्विव्यक्ती संवाद असेही म्हणतात. 27 संदेशवहनाचा मुख्य उद्देश काय असतो? यामधील सी परस्पर समज आणि समान आकलन निर्माण करणे हा संवादाचा किंवा संदेशवहनाचा मुख्य उद्देश असतो. 28 वर्गामध्ये विद्यार्थी मित्रांमध्ये होणाऱ्या गप्पा गोष्टी कोणत्या संवादाचे उदाहरण आहे? तर हे अनौपचारिक संवादाचे उदाहरण आहे. या मित्रांमधील गप्पांना अधिकृत कोणते नियम नसतात, त्यामुळे हा अनौपचारिक किंवा ग्रेप वाईन संवाद आहे. 29 खालील विधानांचा वापर विचार करा. 1. अशाब्दिक संवाद हा शाब्दिक संवादापेक्षा जास्त प्रभावी असू शकतो. संवादात फीडबॅक नेहमीच तत्काळ मिळत असतो. याच्यासाठी उत्तर पर्याय निवडायचे आपल्याला. यामधील उत्तर बरोबर आहे. ए केवळ एक बरोबर आहे. अशाब्दिक संवाद हा शाब्दिक संवादापेक्षा जास्त प्रभावी असू शकतो. असे लाईन पण असू पण शकतो. म्हणजे एखाद्या व्यक्ती शब्दातून राग व्यक्त करेल त्यापेक्षा एखादी व्यक्ती चेहऱ्यावर हावभाव दाखवून किंवा अंतर ठेवून किंवा बोलणे बंद करून सुद्धा आपला जो मेसेज आहे तो देऊ शकतो. म्हणजे बोलणं बंद करणं, संवाद बंद करणं हा सुद्धा एक संवाद आहे की मला संवाद करायचा नाही, हा मेसेज त्यातून जातो. त्यामुळे हे विधान बरोबर आहे. संवादात फीडबॅक नेहमीच तात्काळ मिळतो असं नाही. मास कम्युनिकेशन असेल त्यात वेळ लागतो त्या प्रकारच्या संवादामध्ये, त्यामुळे फीडबॅक तात्काळ मिळतोच प्रत्येक संवादामध्ये असे नाही. 30 या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न. खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? त्यामध्ये हे जे वेगवेगळ्या विद्याशाखा आहेत आणि त्या कशाचा अभ्यास करतात त्यावरनं त्याच्या ह्या जोड्या जमवल्या. त्यामध्ये क्रोनेमिक्स जो आहे तो हा वेळेचा अभ्यास करतो. शारीरिक हालचालींच्या अभ्यासाला कायनेसिक्स असे म्हणतात. त्यामुळे ही जोडी चुकीची आहे. अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमधून कम्युनिकेशनवरील 30 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. आपल्याला व्हिडिओविषयीच्या प्रतिक्रिया आणि इम्प्रूव्हमेंटसाठी काही सूचना असतील तर त्या जरूर आपण कॉमेंट सेक्शनमध्ये द्या. त्याचा विचार करून निश्चितपणे पुढील व्हिडिओमध्ये सुधारणा केली जाईल. आपल्याला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.